नमस्कार. प्रहार 24 तास सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपले स्वागत. मुंबईच्या गोरेगाव येथील अनमोल टॉवरच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांमुळे भीषण स्फोट. वाढदिवसाच्या सजावटीसाठी नेत असताना काही सेकंदातच लिफ्टमध्ये आगीचा गोळा झाला तयार. ठाण्यात रुस्तमजी गृहसंकुलासमोर मुंबई नाशिक महामार्गावर अवजड वाहनाचा अपघात. नाशिकहून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विलिनीकरणाचा विषय संबंधित पक्षांचा असून शिवसेनेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही असे स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले. त्यांनीच आपला निर्णय घ्यावा असेही यावेळी सांगण्यात आले. पीओपी मूर्तींची न्यायालयीन मुदत मार्चमध्ये संपत असल्याने यंदा पर्यावरण स्नेही शाडू मातीच्या मूर्ती बंधनकारक असणार आहेत. शाडू मातीच्या मूर्ती सुकण्यासाठी वेळ लागत असल्याने मंडप परवानगी फेब्रुवारीतच द्यावी अशी मागणी करण्यात आली. थंड हवामानातील राजमाचे पीक आता नाशिकच्या येवला तालुक्यात यशस्वीपणे घेतले जात आहे. प्रगतशील शेतकऱ्यांच्या या प्रयोगामुळे चांगल्या उत्पन्नाची आशा निर्माण झाली. चंद्रपूर मनपामधील धानोरकर आणि वडेट्टीवार गटातील संघर्षाला विराम लागण्याची शक्यता. वडेट्टीवार गटाचे वसंत देशमुख उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुंबईतील भव्य पुष्पोत्सवाचे उद्घाटन उद्या सकाळी 9:30 वाजता आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते होणार. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान विविध रंगी फुले आणि फळझाडांची पर्वणी मुंबईकरांना पाहता येणार आहे. उद्या नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार. त्याआधी भाजपच्या सर्व नगरसेवकांची अज्ञातस्थळी सहल आयोजित करण्यात आली असून आज त्यांचा मुक्काम तिथेच असणार. नाशिकमधील सुप्रसिद्ध नवशा गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त केळीची पाने आणि केळींची आकर्षक आरास करण्यात आली. गोदा तीरावरील या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यात 150हून अधिक आशा वर्कर्स गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. रखडलेले मानधन देण्यासह 4G ऐवजी 5G मोबाईल देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला. परटी सोयाबीन नंतर गव्हाचे पीकही ढगाळ हवामानामुळे धोक्यात आले. महाबीज अर्थात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या 2 संचालक पदांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर. अकोला मतदारसंघातून डॉक्टर रणजित सपकाळ तर उर्वरित महाराष्ट्रातून वल्लभराव देशमुख यांची अविरोध निवड. या होत्या आजच्या सुपरफास्ट बातम्या. अधिक सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा प्रहार 24 तास.